Dhirubhai Ambani and hospitals, thank you very much. And मला किडनी डिसीज हे आयडेंटिफाय झालं मंथ ऑफ डिसेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर सोमनेडेंना भेटलो, कन्सल्टन्सी केली. कन्सल्टन्सीमध्ये फाइंडिंग रिपोर्ट करायला त्यांनी सांगितले. त्या रिपोर्टनंतर आयडेंटिफिकेशन झालं की किडनी डिसीज आहे, त्याच्यावर सर्जरी करावी लागेल. अँड त्यांनी मग डेट डिसाईड करून कुठल्या दिवशी सर्जरी करायचं हे डिसाईड केलं. रॉबोटिक सर्जरी त्यांनी मला त्याच्याबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर रॉबोटिक सर्जरी त्यांनी म्हणजे 12 जानेवारीला डिसाईड करून सक्सेसफुली क्लिअर करून दिली मला. त्या ड्युरेशनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी मला पर्सनल आणि प्रोफेशनली दोन्ही ॲप्रोचने खूप मोराल सपोर्ट दिला. त्यांचे स्टाफ होते डॉक्टर सुहास, डॉक्टर बने अँड डॉक्टर स्वाती, आणि ईच अँड एव्हरी टाईपमध्ये मला ॲट द एंड ऑफ द TPA पर्यंत मला त्यांनी सपोर्ट करून क्लोज करून दिला. आणि रेस्ट ऑफ इन ड्युरेशन ऑफ द सर्जरी मेन मला एक दिवस ॲनेस्थेशियामुळे मला काय समजत नव्हतं. नेक्स्ट 3 या 4 डेजमध्ये त्यांनी मला डिस्चार्ज करून दिलं. अशा प्रकारे माझी सर्जरी त्यांनी सक्सेसफुली व्हेरी क्लोज नियरेस्ट करून दिली मला. आता आफ्टर सक्सेसफुली सर्जरी तर मला पेन तर काही नाही, म्हणजे पेन असं काही हे होत नाही. मला त्यांनी डॉक्टरने जे हॉस्पिटलमधनं डाएट फॉलो करायला सांगितलं ते मी एकदम केअरफुली फॉलो करतो. अँड त्यांनी रिलेव्हन्स म्हणजे मला त्यांना भेटायला म्हणजे यावं लागणार मला फॉलोअपसाठी. ते इफेक्टिवली मला यावं लागणार करेक्टली. त्यामुळे ते काय चेंजेस असतील तर ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर टेस्ट करून औषधाने ते क्लिअर करून देणार. बाकी त्याच्यामध्ये मला काय मेजर असं हे नाही झालं, त्रास ब्लिडिंग नाही झाला किंवा मला कुठल्या अदर पेन नाही झालं. ओके, आपलं नाव? माझं नाव सचिन जेटे. ठीक, बोल. नमस्कार, मी डॉक्टर सौमेंडे, न्यूरो ऑन्कॉलॉजिस्ट आहे वकिलाबेन हॉस्पिटल, नवी मुंबई. आता आमच्याबद्दल आता रोबोटिक सर्जरीच्या टेक्नॉलॉजी आहे नवी मुंबईमध्ये आमच्याकडे आहे. मोस्ट ऑफ द हॉस्पिटल जो आहे मुंबईमध्ये ते एक अमेरिकन मशीन त्यांच्याकडे होते. आमच्याकडे एक मेड इन इंडिया मशीन आहे, म्हणजे इज इक्वली गुड मशीन. त्याची आपण सर्जरी आपण स्टार्ट केले. आता लास्ट 7 दिवसामध्ये आपण युरोलॉजीमध्ये 4 किडनी ट्यूमरच्या सर्जरी केल्या आपण. अँड प्रत्येक माणसाला आपण 4th डे और 5th डे आपण डिस्चार्ज पण केले. त्याच्या आपण ट्यूमर पण काढला आणि किडनी पण बचावली. ती जो सगळी जो सर्जरी आहे ती व्हेरी कॉम्प्लेक्स असते, किडनी ट्यूमरच्या और प्रॉस्टेट ट्यूमरच्या सर्जरी. त्यामुळे रोबोट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट म्हणजे काय की पेशंटला जास्त ब्लड लॉस होत नाही, पेशंटला अर्ली रिकव्हरी होते, फंक्शनल रिकव्हरी फास्ट होते आणि पेशंटला जास्त चांगलं वाटतं, लवकर ते आपला वर्क जॉबला जॉईन करू शकतो ते. त्यामुळे रोबोटिक टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द फ्युचर. की आपण काय नावडेज इट इज नॉट ओनली अबाउट ट्रीटमेंट, पण किती लवकर आपण ट्रीटमेंट करू शकतो, किती आपण आरामात पेशंटला त्रास नाही व्हायला पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. क्युअर ऑफ डिजीज अँड प्रिव्हेन्शन ऑफ मॉबिलिटी. मॉबिलिटी म्हणजे त्यांना काही त्रास नाही व्हायला पाहिजे. यू कॅन जॉईन दिस वर्क व्हेरी फास्ट. सो रोबोटिक टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट. आणि व्हेन यू हॅव ए इंडियन मशीन तो द कॉस्ट इज ऑटोमॅटिकली व्हेरी लो. म्हणजे काय आपण काहीतरी इम्पोर्ट केले तर त्यांचे जो कॉस्ट आहे, आपलं स्वतःचे आपला देश मेक इन इंडिया काय आहे ते त्याच्या जो आहे टेक्नॉलॉजी वेअर इंडियन्स आर व्हेरी गुड, वेअर इज द मार्च. सो आवर टेक्नॉलॉजी इज सेकंड टू नो वन. बट आपले स्वतःचे आहे तो पण वी कॅन गिव्ह दॅट बेनिफिट टू द पेशंट की बेस्ट क्वालिटी इन द लोएस्ट कॉस्ट पॉसिबल. ते आपण ऑपरेशनचे असते ना डिफरंट फॉर एक्झाम्पल किडनीच्या, प्रॉस्टेटच्या, युरेटरच्या, सगळे डिफरंट खर्च असते. बट डिफरन्स मला काय सांगतो की काहीतरी सर्जरीचे कॉस्ट एक्स असते ना इन अ लॅप्रोस्कोपिक सर्जरी. रोबोटिकमध्ये फक्त त्यांच्या कॉन्ज्युमेबलचे कॉस्ट वाढते, फक्त बाकी सेम आहे. रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी का सर्जरीचे कॉस्ट आहे, प्रोसिजर कॉस्ट, बाकी सगळे मेडिसिन सगळं सेम असते. डिफरन्स काय असते द कॉस्ट ऑफ मशीन. त्यात आपण फॉर एक्झाम्पल अमेरिकन मशीनची जो कॉस्ट आहे इंडियन मशीनमध्ये हाफ असते. So patient is saving a lot of something which is 2 lakhs rupees in American machine will cost 90,000 rupees in Indian machine. This makes a huge difference. बाकी जो सर्जरीचे कॉस्ट आहे ते सेमच असणार. बिटवीन लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी काय डिफरन्स पडत नाही.
सी कोई काय पण सर्जरी आपण किडनी सर्जरी फॉर एग्जाम्पल वी कॅन डू इन अराउंड 4.5 lakh rupees we can complete the entire thing robotically with this machine, just like the cost of laparoscopic surgery compared to when we used to do before on American machine we used to spend 6 lakhs 6.5 lakhs. आता पण ते खूप कमीमध्ये बेस्ट रिझल्ट देऊ शकतो आपण अँड हळूहळू ते अजून कमी होणार एज द रोबोट बिकम्स मोर अवेलेबल, एज द मशीन बिकम्स मोर चिपर, द कॉस्ट ऑफ कंज्युमर कमी होणार अँड इट विल बिकम मोर अफोर्डेबल टू द जनरल पीपल. की इन्शुरन्स सगळ्यांचे असते. इन्शुरन्स किडनी ट्युमर, प्रोस्टेट ट्युमरमध्ये इन्शुरन्स प्रोव्हाइड्स फॉर दिस सर्जरी. सो इन्शुरन्स हा लिमिटेड असतो, त्याच्यावरती जातं का? नाही, इन्शुरन्सच्या वरती काय नाही. इन्शुरन्स सगळे कॉस्ट, सर्जरीचे कॉस्ट आहे ना आपण स्वतः फिक्स नाही करू शकतो. नॉर्मली सर्जरीज हॉस्पिटलचं कॉस्ट आहे, इन्शुरन्स कंपनी दिलेली आहे की ही सर्जरी तुम्ही कॉस्टमध्ये करू शकतो. दॅट इज एक टाय अप बिटवीन द इन्शुरन्स कंपनी दिस. वी कॅनॉट पुट आवर ओन कॉस्ट. आय कॅनॉट चार्ज द पेशंट इन एक्स अमाउंट. It is decided between it is a policy of the hospital, policy of the company. So that is, we can do in that cost what the insurance provide, you can do the surgery if you have an Indian machine. This is the advantage. आपलं नाम? Dr. Soumendra, Thank you. urologist.